उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री संत मोरे माऊली मंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान श्रेष्ठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. श्री संत मोरे माऊली संस्थान शेगाव दुमला इथं नव्याने उभारण्यात आलेल्या श्री संत मोरे माऊली मंदिराचं भव्य उद्घाटन उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी वारकरी संप्रदायातील संत, महंत, मान्यवर व हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी माऊलींच्या समाधीचं पूजन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या उपस्थितीत या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं. हे माझ्यासाठी अतुलनीय समाधानाचे क्षण आहे, असं उद्गार यावेळी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शिंदे म्हणाले, राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान अधिक श्रेष्ठ आहे, कारण अध्यात्म आपल्याला लोकसेवा करण्याची प्रेरणा देतं. मी स्वतःला आध्यात्मिक अधिष्ठान मानून काम करणारा कार्यकर्ता समजतो. ते पुढे म्हणाले की वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव आहे. आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी असते. या यात्रेच्या काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच चंद्रभागेच्या तीरावर विविध सोयी सुविधा राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिल्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की वारकरी हेच खरे शेतकरी आहेत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनानं 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जून 2024 पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. बळीराजाच्या दुःखावर औषध म्हणून ही मदत ठरेल. या सोहळ्यास मठाधिपती परमपूज्य श्री दादा महाराज मोरे माऊली, अमृताचार्य महाराज, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तानाजी सावंत, संजय कदम, आमदार अभिजित पाटील, चंद्रकांत कळंबे, रायगड सहसंपर्क प्रमुख तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री लक्ष्मण मोरे यांनी प्रभावीपणे केलं. कार्यक्रमाचं उत्तम नियोजन मोरे माऊली संप्रदायाचे अध्यक्ष श्री अनंत पार्टे आणि कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे यांनी केलं. प्रतिनिधी सिद्धेश पवार.